2024च्या निवडणुकांपूर्वी एबीपी न्यूज सी वोटरचा ओपिनियन पोल जाहीर। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला आघाडी मिळण्याची शक्यता, तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठा विजय। बिहारमध्ये महाआघाडी, बंगालमध्ये टीएमसी, पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपमध्ये काटेकी टक्कर होणार। एबीपी सी वोटरच्या सर्वेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। अशा प्रकारच्या सर्वेला काही आधार नसतो। 5 राज्यांचे सर्वे आठवा, निकाल आठवा। अजित पवारांची प्रतिक्रिया। बेईमानी झाली नाही तर सर्वे खरा ठरेल। मागचे सर्वे आमच्या बाजूने होते, पण निकाल काय लागला ते सगळ्यांना ठाऊक आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्वेवर प्रतिक्रिया। सर्वेमध्ये काहीही दाखवू द्यात, महाविकास आघाडी लोकसभेमध्ये 35 ते 40 जागा जिंकेल। कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा। संजय राऊत यांची भाजपवर टीका। वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीची 26 डिसेंबरला बैठक। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 30 जागांवर पक्षाकडून निर्णय होण्याची शक्यता। कोणत्याही शक्ती विरोधात एकवटून लढलं पाहिजे। दुर्दैवाने नरेंद्र मोदींच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे, त्यामुळे आपण कितीही डोकं आपटलं तरी एकी होणं कठीण। प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली खंत। लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष एकत्र आले नाही तर 48 जागा स्वबळावर लढवाव्या लागतील, त्याही ताकदीने लढवल्या पाहिजेत। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये सहभागी करून घ्यायला हवं, हे मल्लिकार्जुन खरगेंना सांगितलं। शरद पवारांची माहिती। प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार। वंचित आघाडीच्या बैठकीवर पवारांची प्रतिक्रिया। वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीमध्ये घेण्यासंदर्भातला निर्णय 28 डिसेंबरच्या नंतर होणार। या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकांसाठीच्या इंडिया आघाडीच्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती। प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आले तर रेड कार्पेट टाकून स्वागत करू। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ठाकरे गट आंबेडकरांची फसवणूक करतय, शिरसाटांची टीका। रामलल्लाची मालकी यांच्याकडेच आहे अशा प्रकारे ते मतं मागतात, पण रामलल्लाच्या मंदिरासाठी शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये दिलेत। त्या ठिकाणचा सातबारा रामाच्या नावावर, भाजपच्या नावावर नाही। संजय राऊत यांची भाजपवर टीका। रामलल्लावर कडवट हिंदूंचा अधिकार। राम मंदिरासाठी सगळ्यात आधी देणगी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्याकडून पैसे घेऊन दिली, हे आम्ही ऐकलं, ते खरं की खोटं? नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल। मुलाच्या नावासमोर आईचं नाव लावा असं काही लोक म्हणतात, मग आईची जात लावायला काय हरकत आहे? मनोज जरांगेंचा नाव न घेता अजित पवारांना टोला। अजित पवारांकडून काल वडिलांच्या नावा अगोदर आईचं नाव लावण्याचं आवाहन करणारं विधान। 20 जानेवारीला मुंबईला जायचं असल्यामुळे अंतरवाली सराटीमधलं साखळी उपोषण वगळता सगळ्यांनी उपोषण स्थगित करावं, मनोज जरांगेंची विनंती। ट्रक, ट्रॅक्टर जे काही असेल ते घेऊन आणि गाडीत झोपण्याची तयारी ठेवा। कुणीच मराठ्यांनी आता घरी राहू नये, हे आपलं शेवटचं आंदोलन आहे। अंतरवाली ते मुंबई आपण पायी जाणार आहोत, तयारीला लागा। मनोज जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। भुजबळ म्हणतात आमची छाती 12 इंचाची आहे, पण तुम्ही काय केलं लोकांसाठी? माझी नार्को टेस्ट करा, दारू प्यायलेलं आढळलं तर जिवंत समाधी घेईन, नाहीतर त्यांनी समाधी घ्यावी। जरांगेंचं भुजबळांना आव्हान। मनोज जरांगे पुन्हा करणार महाराष्ट्राचा दौरा। आंदोलनातला 6वा टप्पा। मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या नियोजनासाठी राज्यभरात दौरा। जरांगेंची माहिती। राज्यामध्ये यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता। राज्यातल्या धरणांमध्ये फक्त 63% इतका पाणीसाठा। एसटी महामंडळासाठी महत्त्वाच्या असलेल्या EV प्रकल्पामध्ये 9 बसेस दाखल। आरटीओच्या प्रक्रियेनंतर गाड्या रस्त्यावर धावणार। लवकरच या गाड्यांचं उद्घाटन। बोरिवली नाशिक, नाशिक ठाणे या मार्गांवर 32 सीटर गाड्या धावतील। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। नागपूरमध्ये 28 डिसेंबरला काँग्रेसच्या है तैयार हम या सभेचं आयोजन। सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे सभेला उपस्थित राहणार। काँग्रेसकडून जोरदार तयारी।
प्रत्येक महिलेनं अमृता फडणवीस यांना रोल मॉडेल मानलं पाहिजे. महिलांनी स्वतःची उंची स्वतः ठरवावी. मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांचा बुलढाण्यात महिलांना सल्ला. बुलढाणा जिल्ह्यातील निंबादेवी संस्थान निंबोळामध्ये 105 जोडप्यांचा महायज्ञ. जिल्हा परिषदांच्या शाळांचं खासगीकरण करू नका, राज्य सरकारकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प हाऊसफुल. सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची मोठी गर्दी. वाशिमच्या पोहरादेवीतील संत सेवालाल महाराज मंदिर निर्मितीचं काम प्रगतीपथावर. पोहरादेवीच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 593 कोटी रुपयांचा निधी मंजूर. वर्ध्याच्या कारंजामधल्या फार्म हाऊसवर दरोडा. सोयाबीनची पोती आणि सोनं लंपास. नागपूरच्या बाल सुधारगृहामधून 6 कुमारवयीन मुलं सुरक्षा रक्षकांवर हल्ला करून पसार. पाटणकर चौकातल्या रिमांड होममध्ये मुलं होती. पळून जाण्या अगोदर रिमांड होममधलं साहित्य आणि सीसीटीव्हीचीही केली तोडफोड. चंद्रपूरच्या गोविंदपूर शिवारातल्या विहिरीमध्ये वाघाचा मृतदेह आढळला. गावाला सरकारकडून वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी 25 लाखांचं अनुदान, पण सुरक्षेसाठी विहिरींना कठडे बांधण्यात दिरंगाई. त्यामुळे निधीची चौकशी करावी अशी मागणी. भंडाऱ्यात अस्वलाच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी गंभीर जखमी. शेतकऱ्यांना जखमी अवस्थेतही केली अस्वलाशी झुंज. लाखांदूर तालुक्यातली घटना. नागपूरमध्ये फुग्यांसाठीच्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन 4 वर्षांच्या बालकाचा मृत्यू. मृत मुलाचं नाव सिजान आसिफ शेख. परिसरातल्या जुन्या VCA ग्राउंडजवळची घटना. 2 महिलाही जखमी. अमरावतीमध्ये राज्यस्तरीय अटल दौड मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित. यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. अंबादास दानवेंची 10 वर्षांपासून लोकसभा लढवण्याची इच्छा होती, म्हणून माझा पराभव झाला. चंद्रकांत खैरेंची अंबादास दानवेंवर टीका. चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे एकमेकांचे जिवलग. दोघेही लोकसभा लढवतील, पण कोणत्या पक्षाकडून माहीत नाही. संजय शिरसाटांचा टोला. गुटखा व्यावसायिकांवर कारवाईसाठी राज्यात विशेष पथकं नेमा. प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला व्यावसायिकांवर ठोस कारवाई करा. औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला आदेश. परभणीतल्या गंगाखेडमधल्या धारखेड पुलावर 2 गटात हाणामारी. स्कॉर्पिओचं नुकसान. 7 जण जखमी. दोघांची प्रकृती गंभीर. पोलिसांकडून चौकशी सुरू. आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि वळसे पाटलांनी प्रयत्न केला. आता त्यांच्या विरोधात दिलेला उमेदवार आम्ही निवडून आणणारच. नाव न घेता अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टीका. अजित पवार हे मोठे नेते. आजवर जेव्हा जेव्हा चांगली कामं केली त्यावेळेस त्यांनी कौतुकाची थाप दिली. त्यामुळे कान धरण्याचा अधिकारही त्यांनाच होता. तेव्हाच कान धरले असते तर सुधारणा केली असती. अजितदादांच्या टीकेवर अमोल कोल्हेंचं उत्तर. राजकारणामध्ये विरोधात उमेदवार उभा करण्यात गैर काहीच नाही. शिरूरमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होणार असेल तर जनता सुज्ञ. सत्तेसोबत राहायचं की तत्वांसोबत जायचं हे जनता ठरवेल. अमोल कोल्हेंचं वक्तव्य. शिरूर लोकसभा लढायला मी तयार. अजितदादांनी संधी दिली तर खासदारकी लढवेन. अजित पवारांनी अमोल कोल्हेंवर टीका केल्यावर विलास लांडे यांचं वक्तव्य. मावळ लोकसभेवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता. मावळ मतदारसंघात भाजपच्या बाळा भेगडेंचे भावी खासदार म्हणून बॅनर्स. त्यामुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता. शिंदेंच्या शिवसेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेला विठ्ठल दर्शनानं सुरुवात. मुख्यमंत्री शिंदेंनी केलेल्या कामाची माहिती राज्यभर पोहोचवणार. सोलापूरमध्ये भाजपच्या 2 ज्येष्ठ आमदारांमध्ये कार्यक्रमाच्या मंचावरच रंगलं वाकयुद्ध. सोलापूर हे मोठं खेड आहे सुभाष देशमुख यांचं विधान, तर सोलापूरला खेड शब्द वापरल्यानं विजयकुमार देशमुख यांचा आक्षेप.
कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी गट्टी, भाजपचे खासदार धनंजय महाडिक बनले हसन मुश्रीफ यांच्या गाडीचे सारथी. शरद पवारांची भीमथडी यात्रेला भेट, विविध स्टॉल्सना पवारांची भेट, दुकानदारांसोबत पवारांची चर्चा. पुण्यातल्या भीमथडी जत्रेमध्ये खासदार सुप्रिया सुळेंचाही सहभाग, विविध स्टॉल्सना भेट, मुलगी रेवती सुळेही यावेळी उपस्थित. रस महोत्सवानिमित्त पंढरपूरमधल्या रस्त्यांवर दक्षिण भारतीय पद्धतीनं आकर्षक विद्युत रोषणाई. देशभरातील संतांच्या उपस्थितीत रस महोत्सवाचा सोहळा उद्यापासून सुरू होणार. जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या एकमुखी विप्रदत्त मंदिरामध्ये शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जयंती साजरी. दत्तगुरूंना रुद्रपठणात पंचामृताचा सालंकृत अभिषेक. आणि यानंतर पाहूयात उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. येवला मतदारसंघामध्ये येत असताना भरवस भाटा इथं मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांना दाखवले काळे झेंडे. भुजबळ गो बॅक अशी घोषणाबाजी. अहमदनगरमध्ये बाळासाहेब थोरातांच्या होम पिचवर विखे पाटलांची फटकेबाजी. संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज, कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे, फिल्डिंग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा, विखेंची फटकेबाजी. नाशिकमधल्या निफाडमध्ये पारा घसरला. निफाडमध्ये मोसमात पहिल्यांदा 8.7 अंश सेल्सिअस तापमान. नाशिक शहरामध्ये 12.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नाशिकच्या येवल्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक शिंदे गटात उपजिल्हा प्रमुख किशोर सोनवणेंसह कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनाला सलग सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठी गर्दी. नवीन वर्षाच्या स्वागतापर्यंत शिर्डीत राहणार गर्दी. 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय. आणि यानंतर पाहूयात कोकणातल्या बातम्या. अजित पवार गटाचे मुंबईमध्ये 2 मेळावे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा 7 जानेवारीला मेळावा तर महिला राष्ट्रवादीचा 12 जानेवारीला मेळावा. श्रेय घेण्यासाठी आदित्य ठाकरे टीका करतात. दिघा रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनावरून आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचं प्रत्युत्तर. दिशा सॅलियन प्रकरणातील मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटी मधून हकालपट्टी करा. भाजपचे आमदार नितेश राणे यांचे विशेष पोलीस आयुक्तांना पत्र. रत्नागिरीमधल्या कडवई गावामध्ये शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन. उद्योगमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती. कार्यक्रमस्थळी उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे भावी खासदार म्हणून बॅनर. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबांनाही एसीबीची नोटीस तर राजन साळवींची या अगोदर एसआयबीकडून चौकशी. उद्यापासून माथेरानमध्ये ई रिक्षा धावणार. माथेरान नगर परिषदेकडून ई रिक्षा दुरुस्तीची अहवाल प्रक्रिया पूर्ण. मुंबईच्या प्रभादेवी भागातील पोर्तुगीज चर्चमध्ये नाताळचा उत्साह. चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतील वांद्रेपाली भागातील माउंट मेरी चर्चमध्ये नाताळचा उत्साह. माउंट मेरी चर्चला शेकडो वर्षांचा इतिहास. सिंधुदुर्गमध्ये नाताळ सणाचा उत्साह. सावंतवाडीतील पोर्तुगीजकालीन चर्चमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्म सोहळा संपन्न. नाताळच्या सुट्टीत पर्यटकांचा ओघ. कोकणातल्या समुद्र किनाऱ्यांवर सिंधुदुर्गातल्या वेळागळ, शिरोडा, देवबाग, तारकर्ली, मालवण, चिवला या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी. सिंधुदुर्गातल्या रेडी गावातील द्विभुजा गणपतीचं मंदिर बनलं पर्यटन स्थळ. भाविकांची दर्शनासाठी मोठी रांग. सरकारच्या विविध योजनांसंदर्भात माहिती देण्यासाठी संकल्प यात्रेचा रथ शहापूर तालुक्यातल्या फुगाळेमध्ये पोहोचला. सरपंचांचा संताप. रथ नको, आदिवासी गावांना पाणी द्या, ग्रामस्थांची मागणी. रत्नागिरीच्या पालवली गावातल्या जिल्हा परिषदेच्या ब्रिटिशकालीन प्राथमिक शाळेला 150 वर्ष पूर्ण. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि गावकऱ्यांकडून शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा. चुनाभट्टी गोळीबार प्रकरणी 4 आरोपी अटकेत. 4ही आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तर गोळीबारासाठी वापरलेल्या पिस्तुलांचा शोध सुरू. पोलिसांची माहिती.
कल्याण पूर्वेतल्या सराईत गुन्हेगार रुपेश कनोजियाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कल्याणमध्ये दहशत माजवली. त्याच परिसरातून पोलिसांनी काढली गुंडांची वरात. अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची कन्या राहा पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर. राहाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.